गुरुदेव दत्त. गुरुशरणाशी एकरूप होणे, तेव्हा समाजातला विकास किंवा समाजातला जो भाव आहे, गावातला भाव, कुटुंब भाव, राष्ट्रभाव आणि देशभाव, हा इतका सुंदर तुकडोजी महाराजांनी गामगीता लिहिले. त्याच्यात कितीतरी सुंदर गावाबद्दल सांगितलं. स्वच्छता अभियान. ते गाव कसं असलं पाहिजे, गावाची कल्पना काय. आपण गावातलं एक पूर्ण कुटुंब बांधलेला असतो गावातून, आणि त्या गावातल्या कुटुंबातला एक परिवार एक बांधलेला असतो. एवढी एक एकात्मता गावात असते, तेवढी कुठेच नाही बघायला मिळते गाव पातळीवर. म्हणून आपण ग्राम विकास निरूपण या विषयाकडे आज जातोय. तो विषय असा का, त्या परमार्थासाठी किंवा आपण गावासाठी काय केलं पाहिजे. प्रत्येक माणूस माझा आहे, मी त्याचा आहे, हा भाव खऱ्या अर्थाने फुलला पाहिजे. भाव आपला फुलत नाही, ते गावाचा कसा विकास होईल. आपण एकमेकाबद्दल द्वेष, राग, हे सगळे मस्तर हे नष्ट झालं पाहिजे. कुठलाच भेद नाही. पूर्वी लग्न व्हायचे तेव्हा लग्नामध्ये इतका सुंदर कौटुंबिक भाव होता, तो आता बघायला मिळत नाही. जेवणाच्या पत्रावळी वाढवण्यापासून ते जेवण बनवण्यापासून किती भाव होता, आज गावागावात कुठेच बघायला मिळत नाही. फार सगळं लुप्त होत चाललं आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या गावातला विकास आपला झाला पाहिजे. ही कुटुंब परंपरा, जी विश्व वसुदैव कुटुंबकम जो भाव आहे, तो खऱ्या अर्थाने गावागावात झाला पाहिजे. आणि होण्यासाठीच खऱ्या अर्थाने हे आत्मचिंतने विचार एवढ्यासाठीच आहे. स्वबोध, खऱ्या अर्थाने हे विकास कसं करता येईल, त्या समाजाला पकडून आपण कसं राहता येईल, आणि त्या समाजात आपल्याला एकोप्याने कसं काय करता येईल, त्यासाठी हा विषय आहे. ग्रामीण सेवा विकास, विकसित स्वधर्म ध्यास, अंतरीभाव असे गावास, कल्पना सुंदर. गावात ते जो भाव आहे, जो विचार आहे, तो कसा असला पाहिजे ते सांगतात. ग्रामसेवा विकास, गावाचा विकास कसा करता येईल, सेवा कशी करता येईल, त्यासाठी मी काय केलं पाहिजे. गावातल्या माणसांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन जे गावातल्या काही गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजे. प्रत्येक समाजामध्ये एकमेकाला ऊब देता आले पाहिजे. मंदिरे एवढ्यासाठी झाली ना, विकासासाठी झाली. पण मंदिराचा स्वरूप बदलला. तो बदलल्यानंतर जे एकमेकाला आपण तन मन धन या विचाराने एकमेकाला आपण पूरक होतो. आता घरातल्या भावालाही पूरक बनत नाही. त्याची जी विचार जे आहे, विचारधारा, ते आपण जो आपला विचार आहे तोच बदलला. आणि विचार बदलल्यामुळे आपली विचाराची धळणघळण सगळी बदलली. बदलू नये का, बदलणं काळाची गरज आहे. पण काय बदललं पाहिजे ते काळाला समजलं पाहिजे. ग्रामसेवा विकास, विकसित स्वधर्म ध्यास, ह्याच्याबद्दल मला माझा स्वधर्म काय, मी काय केलं पाहिजे, याचं चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि अंतरी आनंदी भाव असे गाव, सगळं आनंद भाव गावात असला पाहिजे. कोणाकडे पूर्वी लग्न व्हायची तर पूर्ण गाव एकत्रित व्हायचं. आता तसं नाही होत. आता बघायला नाही मिळत, फार कमी चित्र बघायला मिळते. पूर्वी जेवणात काय असायचं लग्नामध्ये, फक्त वरण आणि भात, तरी गाव पूर्ण एकत्रित यायचं. कल्पना सुंदर असे आनंदी भाव असा कल्पना सुंदर असली पाहिजे. माझा गाव कसा आदर्श बनेल, काय बनेल, याचा खऱ्या अर्थाने चिंतन गावकऱ्यांनी झाला पाहिजे. आणि त्याच गावाचा विकास होईल. गुरुदेव दत्त.